नमस्कार मित्रांनो, कंबळी 18 सप्टेंबर भागामध्ये कंबळीमुळे ऋषीला शुद्ध येते आणि तो सांगतो, कॅप्टन तू कबड्डी खेळणार आणि जिंकून दाखवणार. कंबळी मान हलवत म्हणते, होय. तो म्हणतो, ठीक आहे मग उद्या सकाळी पहाटे 5:30ला प्रॅक्टिसला जा. कंबळी म्हणते, होय जातो. इकडे मात्र बाहेर नयनतारा खूप परेशान असते, पण तिला सारखं खटकत असतं ती अनिका थांबलेली. खरं तर कामिनीला सतीश पण बोललेला असतो, तुम्ही घरी गेलं तरी चालेल, पण अनिका एकदम ओरडते, मी रिशला सोडून कुठेही जाणार नाही. त्या सगळ्यावर पांघरून घालण्यासाठी कामिनी बोलते, दोघं मित्र आहेत ना म्हणून आम्ही थांबतो आम्ही. कंबळी आता ऋषीसोबत छान बोलत असते. ती ऋषी सर निघतो आता दारातून बाहेर जाणार तेवढ्यात सगळेच आत येतात. नयनतारा जाते, ऋषीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, ऋषी. तिला ऋषीला शुद्ध आलेली बघून खूप आनंद होतो. ती बाळा तुला बरं वाटतं का आता कंबळी पटकन सलाईनच्या ठिकाणी जाते आणि काहीतरी करायचं नाटक करत असते. नयनतारा म्हणते, काय रे ऋषी, किती वेळा सांगितलं बाईक हळू चालव. ऋषीचा भाऊ म्हणतो, मी काय म्हणतो बाईक न्यायचीच कशाला, 4 व्हीलर घेऊन जात जा. नयनतारा बोलते, ऋषी तू ऐकतच नाही. आज काही झालं असतं तर. तेवढ्यात अनिका म्हणते, आंटी हे सगळं ना त्या गावछापमुळे झालं, त्या कंबळीमुळे. आपल्या रेसची हालत ना आज तिच्यामुळेच झाली. बोट करून म्हणते, तिला ना तुम्ही आता याच्या बाजूला पण येऊ देऊ नका. नयनताराला खूप राग येतो आणि ती म्हणते, ऋषीवर ना तिची सावलीसुद्धा पडू देणार नाही. ऋषी तुला किती वेळा सांगितलं त्या मुलीसोबत फिरत जाऊ नको, आणि आज तू तिला का गाडीवर बसवलंस. अनिका म्हणते, मला माहिती आहे ना तीच याला बोलली असणार. ऋषी सर मला हॉस्टेलवर सोडता का, आणि रिश लगेच पगाळला असणार. ऋषी म्हणतो, असं काही झालेलं नाही, मीच कंबळीला बोललो खूप उशीर झाला, मी तुला हॉस्टेलवर सोडतो. तर ती म्हणाली पण मी माझी जाते, पण मीच नको म्हणालो. अनिका म्हणते, रिश तुला काय गरज होती त्या गावछापला सोडायची, बघितलं ना आता काय झालं. तेवढे डॉक्टर येतात आणि म्हणतात, अरे तुम्ही लोकांनी एवढी का गर्दी केली, चला बाहेर जा. सतीश म्हणतो, ऋषी आराम कर, आणि सगळ्यांना म्हणतो चला बाहेर. कामिनी म्हणते, ऋषी काळजी घ्या, खरं तर हे जे काय झालं ना त्या कंबळीमुळे. सतीश म्हणतो, नयनतारा चल. साहेबा म्हणतो, ऋषी मी आहे बाहेर. सगळे जातात पण अनिका काय जात नाही. डॉक्टर म्हणतात, तुम्ही का थांबलात, चला बाहेर. अनिका म्हणते, मी नाही जाणार, माझ्या रिशला सोडून मी कुठेही जाणार नाही. डॉक्टर म्हणतात, हे बघा त्यांची तब्येत आता ठीक आहे, त्यांना आराम करू द्या. पण तरी पण अनिका काय जात नाही. डॉक्टर म्हणतात, नर्स तुम्ही ते. कंबळीकडे बघत म्हणतात, तुम्ही. आता कंबळीला काय बोलावं तेच कळत नाही. तेवढ्यात ऋषी म्हणतो, डॉक्टर, आणि डॉक्टरचं लक्ष ऋषीकडे जातं. पण अनिका मात्र सारखं कंबळीकडे बघत असते. तुम्हाला काय वाटतं, हे अनिकाचं जरा जास्तच झालं का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.